डेव्हलप झालेलं नाही, त्यामुळे ते गरजेचं आहे. हे निघाले का रे भाऊ? घोडबंदर सर्व्हिस होत आहे, तर त्या मल्टीच्या कामात माझ्या पहिल्याप्रमाणे ज्या सिव्हर लाईन्स आणि व्हॉट्सअप लाईन्स आहेत तर त्याचं काम आपण विनेवाडी करत आहे. तर त्या अनुषंगाने व्हॉट्सअपलाची कॉन्फिडन्स आल्यामुळे आपण आवडतीने काम सुरू केलं. सिव्हर लाईन मागे जे आपण डॉक्टर ठेवलं होतं त्यांना काही लाईन करून कमी केली आणि जे ॲक्च्युअली गरजेचं आहे ते लागून करतो. तर वॉटर सप्लाय आणि सिव्हरचा इश्यू सॉल्व्ह आहे. त्यामुळे अमृतचं थोडंसं काम आहे, तर ते अमृतचं काम थोडंसं स्पीड वाढवावं लागेल. आम्ही दुसऱ्याने काम करतो आमचं, पण मी बाई थोडंसं स्पीड वाढवावं लागेल अमृतचा. आपण दुसऱ्या वर्क पण डेव्हलप करतो आपण, सगळं काय नाही स्पीड चांगलाच वाढवावं लागेल. याचं कारण असं आहे, आता यदा कदाचित जर आमचं मीरा भाईंदरला सूर्या डॅममधलं पाणी आलं आणि लवकर ते काम झालं तर आमची योजना अशी आहे की चेन्नईच्या टाकीवरनं घोडबंदर रोडसाठी एक आम्ही 100 MLD ची मागणी केलेली आहे. आता ह्याच पाईपलाईन मधनं ते पाणी आम्हाला भविष्यामध्ये घ्यायचं आहे. त्यामुळे हे लवकर काम करावं लागेल आणि हे सगळे पाईप पडले त्या बोरिवलीच्या मैदानावर, त्यामुळे हे काम फास्ट करावं लागेल. तुम्ही मेट्रोचा थोडा इश्यू होता मध्ये, काय झालं मीटिंग झाली मेट्रोच्या अधिकारी होते, त्यांचं म्हणणं असं होतं की मेट्रोला प्रायोरिटी द्या, तुमचं काम थोडं त्यांच्या कॉर्डिनेशन काम प्रायोरिटी मेट्रोला असं कसं चालेल मला सांगा. आपल्याला शेवटी एका बाजूला मेट्रो एका बाजूला पॅरलल व्हायला पाहिजे. तीच रिक्वेस्ट होती की आमच्या कामाला पण प्रायोरिटी द्यायला लागेल, तिन्ही कामं पॅरलल व्हायला पाहिजे. तर आम्ही कॉर्डिनेशन मध्ये करून म्हणजे रस्ता, कारण यांचा रस्ता आहे, तुमचं पाईपलाईन आहे, वॉटर लाईन आणि ते मेट्रो आहे, त्यामुळे तिन्ही पॅरलल जर झाले तरच एक दुसऱ्याला तुम्ही सपोर्ट करू शकाल ना. ते पॅरलल करू नका, कॉर्डिनेशन करून आम्ही करून देतो. करा आणि ते आधी करू. कुठलंही आधी म्हणजे ह्याला जास्त आता मेट्रोचं काम झालं हो, पण खाली जर समजा पाईपलाईन आणि याचं काम बाकी असेल, रस्त्याचं काम बाकी असेल तर गाड्या कुठं जाणार? वरनं काय मेट्रोवरनं तुम्ही ट्रॅफिक घेऊन जाणार का सगळी? त्यामुळे तुम्हाला तिन्ही एजन्सींना आणि सिवरेज या चारही एजन्सींना पॅरलल कामं तुम्हाला ती करावी लागणार आहे. सर आणखी एक इश्यू MSCBचा. MSCBच्या केबल्स आपण माझ्या झालं तुझे अंडरग्राऊंड आहे त्या आपण साईड स्ट्रीट करून काम सुरू केलं आपण, पण जे ओव्हरहेड लाईन्स यांच्या आहेत तर त्याबद्दल अजूनपर्यंत MSCBकडून काही आपल्याला झालं नाही की सरकार आमचं तर स्टँड होता की EMC बरोबर त्यांचं जे परमिशनचं लेटर होतं की त्या रस्त्याने करावं. सिटी इंजिनियर साहेब, सोनवणे साहेब, ही जबाबदारी तुमची आहे. तुम्ही MSCBशी कोऑर्डिनेट करून त्यांना सपोर्ट करा. कारण EMCने त्यांना परमिशन दिली असं म्हटलं आहे की हे जेव्हा लागेल तर तुम्ही स्वखर्चाने शिफ्ट करायचं, पण तुमच्याकडे अजून त्यांचं नाही की तुम्हीच करा असं त्यांचं करायचं. तो एक इश्यू आपल्याला रिझॉल्व करायचं. बघा मी सांगतो, हे जर यांचं काम जर संपलं नाही पावसाळ्याच्या आत, साहेब लोक आमच्या अंगावर येणार, शिंदे साहेबांच्या आणि माझ्या अंगावर. मी सांगतो तुम्हाला, त्या घोडबंदर रोडला ट्रॅफिकचा समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे या रस्त्याच्या कामामुळे, अक्षरशः ते म्हणजे काही होईल तिकडे. त्यामुळे तुम्ही सगळं संपवा, हे म्हणजे सिरियसली घ्या हा विषय घोडबंदरचा. MSCBची आले नाही का कोणी? आलेत का? तुम्ही बैठक घ्या ताबडतोब, सोमवारी बैठक घ्या. तुम्ही रोडे साहेब तुम्ही हे घ्या, MSCBच्या लोकांना इन्स्ट्रक्शन द्या आणि ते काम प्रायोरिटीवर करा. ते नाहीतर ते हे झालं तर ते राहिलं, MSCBचं झालं तर ते ड्रेनेजचं राहिलं, ड्रेनेजचं झालं तर ते वॉटर सप्लायचं राहिलं, हे असं व्हायला नको. तुम्ही फक्त पर्टिक्युलर या घोडबंदरच्या रस्त्यासाठी ती मीटिंग घ्या आणि सगळ्या एजन्सीजना बोलवून घ्या. सोमवारी तुम्ही बैठक लावा. अजून बस थोडंसं त्यांना इन्स्ट्रक्शन द्यावं, ते सेव्हिंग करता येईल ना, ते सेव्हिंग करा. आमचा एस्टिमेट सुद्धा कोलशेतला आणि 16 कोटीचं एस्टिमेट दिलं. त्यांची एक बैठक घेतली, ते 10 कोटीवर आले. सर थोडंसं ट्विट करतो त्यांचे. मी काय करतो, मी पण बोलतो शिंदे साहेबांना जेवढं आवश्यक आहे ना तेवढंच करावं. जसं आपण ड्रेनेज आवश्यक आहे तेवढंच मी करून दिलं. मी आणि शिंदे साहेबांना सोमवारपासून आम्ही ते आता ऊर्जा मंत्र्यांना पण गरज पडली तर सांगू, पण CE आणि यांना बोलवून घेऊ. जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्या मला, जे यूज करतात ते यूज करा. अजून काय? ठीक आहे, तर आता तुमचं प्रेझेंटेशन आहे. नाही काय झालंय, शिंदे साहेबांशी जे माझं बोलणं झालं ते उचलले जरा काय
आता मला तुमचं सांगा, तुमचं घोडबंदर पर्यंत कुठे आलंय? इंटरनल मेट्रो जी तुमची आहे ती घोडबंदरला कुठपर्यंत आली? कोणाला माहिती आहे? आपल्या महापालिकेच्या लोकांना. मेट्रोचं कोण बघतंय? अंतर्गत मेट्रो इंटरनल मेट्रोचं भगवान चितेन मी बघतो सर. हा, आता मला एक गोष्ट सांगा डोळे साहेब, आपलं घोडबंदर रोडला शेवट कुठले आलाय? आपला वाघबीळ पर्यंत काहीतरी आलेलं. वाघबीळ आहे माझीवड्यावरनं आतमध्ये जातो. इकडनं आता ते पूर्ण जाते नागपाईवरनं पुढे नाही, जाते. हे कुठे होतं? वाघबीळ आणि ह्या बाजूला या बाजूला ह्याला आनंदनगर तीन असतात. ह्या बाजूला नाहीच आहे, आनंदनगरला नाहीच आहे, एका बाजूला घेतलं. स्टेशन पासून आपण इकडे गेलो. म्हणजे इकडनं आपण भाईंदरकडे जाताना राईट साईडला आहे. हो. बरोबर आहे. आता असं आहे. क्रॉस करून आता इकडे. ती तुमचा शेवट आहे. बरोबर आहे. तशी तुम्ही सँक्शन पुढे सर्किट आम्ही काय केलं आता त्याच्यामध्ये शिंदे साहेबांचं असं म्हणणं आहे, शेवटी काय माझा मतदारसंघ आहे की इंटरनल मेट्रो आणि इंटरनल आणि हे मुख्य मेट्रो यांना कनेक्टिव्हिटी करण्यासाठी पॉट टॅक्सी ज्या रस्त्यावर आम्ही करू शकतो, कारण घोडबंदर रोडलाच हे मोठे रस्ते आहे, तर पॉट टॅक्सीला कनेक्टिंग आम्ही द्यायचे आतले. इंटरनल मेट्रो फिडर म्हणून वापरतो. आम्ही तिकडे तुमचं संपल्यानंतर नाही इकडे नाही करायचंय. प्रायोगिक तत्वानं आम्ही आता घोडबंदरला घेतोय. जिकडे तुमचं संपतं त्याच्या पुढे वाघबीळला इंटरकनेक्शन गर्ग अपना इंटरकनेक्शन लाइन 4 के साथ और एक जगह पे है. कहाँ पे? डोंगरीपाड़ा डोंगरीपाड़ा से आगे तो वही है कनेक्ट कर रहा है. तिकडे आता ती तुम्ही शेवट केली. म्हणजे वाघबीळ जंक्शनच आहे. डोंगरीपाडा म्हणजे वाघबीळ जंक्शन आहे. बरोबर आहे. तर आता असं आहे, तर आम्ही काय करतोय प्रायोगिक तत्वावर या आम्ही पैसे पुढे देत नाही. प्रायोगिक तत्वावर त्यांना एक 18 किलोमीटरचा रूट देतो. काय झालंय, पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना मी जाऊन आलो बडोद्याला. त्यांनी एक किलोमीटरची हे दिलेली आहे, जागा दिलेली आहे. त्याचं जवळजवळ काम 80% पूर्ण झालं. मी जाऊन बघून आलो. काय तो मला माहिती आहे. तर आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांनी PKC मध्ये परमिशन दिलेली आहे मुख्यमंत्री असताना आणि त्या काँग्रेसचे चिन्ह असताना. तर आता आपण ठाण्याच्या घोडबंदर भागामध्ये भाईंदरपाडा म्हणजे जे शांताराम ठाकूर कोण मगाशी नाव घेतलं गाडगावकर, आता शांताराम ठाकूर म्हणजे भाईंदरपाड्याचं जे मेट्रो स्टेशन आहे भाईंदरपाडा आपली संयुक्त स्मशानभूमीच्या समोर, त्या भाईंदरपाड्याच्या म्हणजे त्या घोडबंदरच्या 60 मीटरवरनं इंटरनल जो 40 मीटरचा रस्ता आहे शांताराम ठाकूरच्या घरासमोरचा, त्या 40 मीटरच्या रस्त्यापासून आपण पुढे यांना 1 किलोमीटरचा रूट देतो प्रायोगिक तत्वावर करण्यासाठी. तर आम्ही आता तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन करा, आता त्यांना दाखवा. आमचे जे याचे मेट्रोचे पण लोक आहेत त्याच्यामध्ये मेट्रोचे डायरेक्टर्स आणि डायरेक्टर त्यांचे ड्युटी जे ठाण्याचं काम पाहत आहे ते पण त्यांना पण हे रोडसाठी त्यांचं काय ह्या टेक्नॉलॉजी कॉल टॅक्सीची जी टेक्नॉलॉजी आहे त्यांचे पण लोक टेक्निकली चेक करतात. तत्वतः आम्हाला करण्यात काही तुमचा विषय हा आमचा विषय आहे. तुमचा विषय आम्ही मान्य मंजुरी दिली म्हणून तुम्ही येत आहे, त्यामुळे त्या विषयावर तुम्ही हस्तक्षेप नका करू. आम्हाला आमच्या मतदारसंघात किंवा आमच्या शहराला आम्हाला काय हवं आहे, तुमची आम्हाला पॅरलल एजन्सी चालू करायची जेणेकरून आमचं ट्रॅफिक जी रस्त्यावरची ट्रॅफिक आहे ती आम्हाला चांगली होऊ. ह्या पॅरलल ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही काय तुमच्या मेट्रो सारखी नाही आहे. ही फक्त एक 6 लोक बसतात आणि 8 लोक उभे राहतात. त्यामुळे तुमचं मेट्रो जरी याचं कॉम्पिटिशन नाहीये, परंतु आम्हाला जमिनीवरच्या गाड्या कमी करायच्या आणि त्या हवेच पाहिजे. सर मैं शॉर्ट में बताता हूँ. बेसिकली ये ग्रेड सेपरेटेड रहेगा, मतलब ऑन टॉप ऑफ द रोड. और ओला आप जरा ये साइड में जाओ तो पूरा दिखेगा. हाँ, ओला और उबर जैसे आप लोग एक मिनट आप साइड में स्टार्ट से करो जरा. लाइट बीट बंद करना है.
करण्यात येईल. हा आता म्हणजे लाईट जरा बंद करा थोडं. हा नाही तुमच्या इकडे चालू ठेवा, तिकडे मेन तिकडे बंद करा. स्क्रीनच्या समोरचे हे 3 बंद करा अजून आहे ते, आणि इथलेच चालू ठेवा. हा तो एक कोपऱ्यातला चालू ठेवा, बंद करा. हा बस चला. सो ये टेक्नोलॉजी का नाम फ्यूट्रॉन सस्पेंडेड एलिवेटेड ट्रांसपोर्ट सिस्टम है. बेसिकली ये ग्रेड सेपरेटेड सिस्टम है, क्योंकि हमारे पास रोड पे जितने जगह है उतना ही रहेगा. या तो आपको रोड के ऊपर जाना होगा या फिर रोड से नीचे में चलना होगा. डिगिंग टनल्स इज डिफिकल्ट. तो जब आप रोड के ऊपर जाते हैं तो ये इलेक्ट्रिक पॉड्स जो रहेंगे, आप इनको ओला उबर की तरह ऑन डिमांड बुला सकते हैं. अच्छा, अब इसका एक अच्छा चीज ये है कि इसका बहुत मिनिमल फुटप्रिंट है रोड के ऊपर, मतलब लेस देन 1 मीटर हम लोगों का कॉलम रहेगा. दूसरा, ये 8 मीटर के टर्निंग सर्कल में कंप्लीट यू टर्न मार सकता है. इसका स्पीड अप टू 60 to 70 किलोमीटर पर आवर जा सकता है और ईवी टेक्नोलॉजी से बेस्ड है. सो बेसिकली इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टम जो है वो लिटरली कार का रहेगा. जो आपको गोंडोला दिख रहा है वो रोपवे का है, और जो ट्रैक रहेगा वो ट्रैक रहेगा स्टील ट्रैक और स्टील व्हील्स पे चलता है. तो आपका मेंटेनेंस 1.25 लाख से 1.5 लाख किलोमीटर तक कोई प्रॉब्लम नहीं है. स्पेशल वेयर रेजिस्टेंट स्टील रहेगा जिसके ऊपर ये चलेगा, और इसको हम लोग बहुत इजीली इंटीग्रेट कर सकते हैं अर्बन लैंडस्केप के हिसाब से. सो ये ओवरऑल टेक्नोलॉजी है, और जो पॉड्स हैं वो इंडिपेंडेंट चलते हैं एक दूसरे से, और स्टेशंस ऑफलाइन है. मतलब आप जिस पॉड को जहां रोकना चाहते हैं वो सिर्फ उसी स्टेशन पे रुकेगा. A, B, C, D इनलाइन स्टेशन पे नहीं रहेगा. आप स्टेशन A पे चढ़े हैं, आपको F पे जाना है तो आप डायरेक्टली F पे पहुंच सकते हैं. इसका दूसरा बहुत बड़ा एडवांटेज ये है कि सस्पेंडेड होने के कारण हम लोगों को ऊपर का पूरा रियल एस्टेट जो कैनोपी है वो फ्री मिलता है. वहाँ पे हम लोग सोलर पैनल्स लगा सकते हैं. तो ये अभी हम लोगों का करंट साइट है. ये करीब 1 महीना पुराना वीडियो है. तो आप देख सकते हैं कि इसके ऊपर जो कैनोपी है ये हम लोग ने देखा वो जी हाँ, बड़ौदा. यहाँ पे आप सो ये अबाउट 25 दिन पुराना वीडियो है. सो इसके आगे काफ़ी डेवलपमेंट हो गया है. मैं एक काम करता हूँ, मैं डायरेक्टली आपको अभी करंट स्टेटस बताता हूँ, जिसमें हम लोग का 1 मीटर का टर्निंग सर्कल जो है वो आप देख पाए. तो आपला राहिला होता त्या दिवशी, तो पण आता कंप्लीट झालेला आहे. टर्निंग सर्कल सुद्धा आपण केलेलं आहे. This is approved under which act? दिस इज अंडर सर्टिफिकेशन. इसका हम लोगों ने करंटली सर्टिफिकेशन प्रोसेस चालू है TUV राइनलैंड के साथ. No, that's okay. Under in India, we implemented under which act? Motor Vehicles Act or Metro Act? सर देयर इज अ कमिटी, जो कमिटी जो अभी आपने बात किया सर, आम्ही मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये तो करतोय, म्हणून माझ्याकडे ते आलं. ट्रान्सपोर्ट ज्ञानानंतर ते तसं करतात. बरोबर आहे. हे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे आणि आपले नितीन गडकरी साहेबांनी हा पायलट प्रोजेक्ट त्यांना दिलाय, आणि शिंदे साहेबांनी ह्याच बेसवर MMRDA मध्ये दिलाय त्यांना, BKC ला. तो सर अभी इसका क्या है, इवैल्यूएशन कमेटी बना हुआ है. तो इसमें पार्टली सबके सिस्टम्स है, पार्टली रोपवे, पार्टली रेलवे, पार्टली इलेक्ट्रिक व्हीकल है. तो TUV राइनलैंड जो सिंगापुर में है वो लोग थर्ड को आके इसका सर्टिफिकेशन स्टार्ट कर रहे हैं. मतलब उनका हैज़-ऑफ एनालिसिस जो होता है वो कर रहे हैं. मैं अभी डायरेक्टली टू सेव टाइम मैं जस्ट क्विकली आई विल गो थ्रू. ये इम्पोर्टेंट फीचर्स है जो हमको याद रखना चाहिए. जो ऑन डिमांड है 365 डेज 24/7 चलेगा, और कंप्लीटली ऑटोमेटेड है, ड्राइवरलेस है. पॉड्स खुद स्टीयर कर सकते हैं लेफ्ट या राइट जहाँ पे आणि हा ही बॅटरीवर आहे पूर्ण, आणि त्यातनं परत इलेक्ट्रिक जनरेट पण होणार. यस. So, solar energy इनफैक्ट ये कार्बन न्यूट्रल है. ये पॉजिटिव है कि आप ज़्यादा इलेक्ट्रिसिटी बना सकते हैं एज कम्पेयर टू जो यूज़ कर रहे हैं. और सुपर स्ट्रक्चर के नीचे आप इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशंस लगा सकते हैं.
जहाँ पे व्हीकल्स पार्क हो सके। और भी बहुत सारे बेनिफिट्स है, आप रेन वाटर हार्वेस्टिंग कर सकते हैं, नीचे शेड हो जाएगा। फिर इसका जो सुपर स्ट्रक्चर है उसके अंदर वाईफाई केबलिंग कर सकते हैं, फाइबर केबल्स वगैरह सगळे टाकता है सो कॅनेज कितना आहे? सुरेश साहेब, आता ह्या ऐका, ह्या कॅबिनेटला शिंदे साहेबांनी आणि मी रेस केला होता मुद्दा, तर कॅबिनेटमध्ये पण ही चर्चा झाली की ह्याचा पूर्ण MMR क्षेत्रामध्ये सर्वेक्षणासाठी सुद्धा MMRDAने सर्वेक्षण करावं असं निर्णय झालेलं आहे. म्हणजे याचं सर्वेक्षणाची पण जबाबदारी देतो. पण हे पायलट प्रोजेक्ट आहे आपण ठाणे, भाईंदर आणि BKC. राइट, तो ये एक टिपिकल स्टेशन रहेगा। ये स्टेशन में गेट्स होंगे, तो जब आप अपना पॉड बुक करेंगे तो आपको एक पर्टिकुलर गेट पे जाना होगा होल्ड करने के लिए। वो गेट जो रहेगा वो कलर से कोडेड रहेगा एंड ऑल्सो अल्फाबेटिक से। सो अगर किसी को लिटरेट नहीं है तो भी वो इजीली जा सकता है। अब ये जो टेक्नोलॉजी है ये ऑलरेडी बहुत पुराना है, प्रूवन है, लेकिन जो मेजर डिफरेंस है वो ये है कि हम लोग ये जो आपको सिस्टम्स दिख रहे हैं ये बस और ट्रेन दोनों का अमलगम है। सो दे हैव टेकन इनएफिशिएंसीज ऑफ बस एंड इनएफिशिएंसीज ऑफ ट्रेन और उसको सस्पेंड कर दिया है। हम लोगों ने न्यू एज थिंकिंग लगा के बस और ट्रेन के सेंट्रल रेल सिग्नलिंग सिस्टम जो है, या आपका जो ट्रैक मूव होता है फिजिकली, हमारा जो ट्रैक रहेगा उसमें कोई भी मूविंग पार्ट नहीं है, मैकेनिकल कोई मूविंग पार्ट नहीं है, कोई इलेक्ट्रिफिकेशन नहीं है, क्योंकि हम लोगों का इलेक्ट्रिक व्हीकल है जो सेल्फ स्टीयर कर सकता है। ये आप देख सकते हैं यहाँ पे ये स्विच है, एक टिपिकल स्विच, ये राइट लेफ्ट मूव होता है, तो इसलिए आपको 99.9994% अप टाइम चाहिए अगर आप सेंट्रल रेल सिग्नलिंग सिस्टम चला रहे हैं। हम लोगों का कोई मूविंग पार्ट नहीं आएगा, पॉड्स खुद स्टीयर कर देंगे। और उसका बेनिफिट हमको ये मिलता है कि हम लोग ऑफलाइन स्टेशन रख सकते हैं, तो जो पॉड जहाँ पे रुकेगा सिर्फ वहीं पे जाएगा, डेस्टिनेशन टू डेस्टिनेशन, हर जगह रुकता हुआ नहीं जाएगा, तो उससे थ्रूपुट बहुत बढ़ जाएगा। हम लोग करीब 20,000 लोगों को कैरी कर सकते हैं एक डायरेक्शन में। ये सोलर कैनोपी के बारे में जो मैं बता रहा था, इसके ऊपर आप पैनल्स लगा सकते हैं। बेस्ट चीज, हमारे यहाँ बारिश में प्रॉब्लम होता है और नीचे हॉकर्स है, मतलब इंडिया का एक अपना अलग कल्चर है। सो ऊपर सस्पेंड होने के कारण ये बेनिफिट है कि जो कंट्री का एथॉस है, जिस तरीके से सिटी डेवलप हो रहा है वो वैसे ही चलता रहेगा। प्लस बारिश में आपको बिल्कुल प्रॉब्लम नहीं आने वाली, क्योंकि सस्पेंडेड है वो ऊपर से, ट्रैक के ऊपर नहीं चलता है। ये देखिए, ये जो मैं बता रहा था, तो इसमें दो स्ट्रक्चर रहेंगे हम लोग के। एक टी स्ट्रक्चर है जो लेफ्ट वाला आप देख रहे हैं, और ये पोर्टल है। सो पोर्टल स्ट्रक्चर में ऐसा है कि आपका जो फुटप्रिंट रहेगा वो बहुत छोटा हो जाएगा। प्रेजेंटेशन नोट में डाल देता तो इजी है। तो ये राइट में जो आप स्ट्रक्चर देख रहे हैं वो पोर्टल स्ट्रक्चर है। तो इसका 0.5 मीटर का विड्थ है कॉलम का। तो एक लेग आप इधर रख सकते हैं और एक लेग दूसरे बॉक्स में रख सकते हैं। एयरवेट कितने हैं उसमें? सर पूरा अगर आप लोडेड अराउंड 3.2 टन। तो 5 टन को डिजाइन करोगे? हाँ। सो ये जो टेक्नोलॉजी है ये वो दूसरे लैपटॉप में है, मे बी ही कैन हियर अस और नॉट, आई डोंट नो, बट इन्होंने लास्ट 14-15 इयर्स से ये टेक्नोलॉजी ग्लोबली डेवलप किया बहुत सारे कंट्रीज में। इसका जो इनिशियल स्टार्टिंग फेज था वो माइनिंग हॉलेज के लिए था। तो ये जो आप करंट सिस्टम देख सकते हैं, जो ये स्टील का आपको ट्रैक दिख रहा होगा ये राइट हैंड साइड में, वो माइनिंग हॉलेज के लिए यूज था और वो करीब 14 से 15 टन कैपेसिटी का था। अब इसी को धीरे धीरे करके सोफिस्टिकेट करके हम लोग इधर आए। बाय द वे ये 1 किलोमीटर का आउटडोर ट्रैक है जब वो थॉरली ड्रेस्ड हुआ, फिर वही ट्रैक को इंडोर इन स्टील बनाया। बट स्टील का प्रॉब्लम ये है कि आपके पास बॉटलनेक हो जाता है, आपको एक फैक्ट्री चाहिए सप्लाई करने के लिए। कंक्रीट वर्क ये है प्री कास्ट स्पेशली, उसका बेनिफिट ये हो जाता है कि आप कहीं पे भी डिप्लॉय कर सकते हैं, मल्टीपल साइट्स पे काम हो सकता है पैरेलली। सो वी आर यूजिंग द लेटेस्ट मेथड्स ऑफ कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी। सो प्री कास्ट है, इपॉक्सी यूज कर रहे हैं, पोस्ट टेंशनिंग के केबल्स डाल रहे हैं। सो
ओवरनाइट रात को टीम आके इरेक्शन कर सकता है while everything सॉरी नो नीड फॉर पाइलिंग। सर पाइलिंग की ऑब्वियसली स्ट्राटा पे डिपेंड करेगा, बट हम लोग फ्लोटिंग फाउंडेशन, जैसे अभी जो मैं आपको साइट दिखाया टेस्ट साइट, वहाँ पे फ्लोटिंग फाउंडेशन बनाए। पाइलिंग वी कैन डू और वी कैन नॉट डू, इट डिपेंड्स ऑन द एरिया, उसके हिसाब से कर सकते हैं। सो ये अभी करंट साइट है जो बन रहा है, यहाँ पे आप देख सकते हैं ये स्प्लिट है। सो दिस इज डाइवर्जेंस, ये कन्वर्जेंस पॉइंट है। ये सबसे इम्पोर्टेंट फीचर है हमारे प्रोडक्ट का कि वो स्प्लिट को नेविगेट करने के लिए जो कॉर्ड है वो अपना लोकेशन एवरी 50 मिलीमीटर प्रिसीजन से दूसरे पॉड से कम्युनिकेट कर रहा है। सो बेसिकली वन पॉड इज टॉकिंग टू अनदर पॉड कंटिन्यूअस बेसिस पे, और एक सेंट्रल कमांड सेंटर है जहाँ पे भी सब इंफॉर्मेशन जा रही है। एब्सोल्युटली अनहैकेबल, क्योंकि जो VCU है, दैट इज व्हीकल कंट्रोल यूनिट या पॉड कंट्रोल यूनिट जो है वो ऑन बोर्ड रहेगा और उसको कोई इंटरनेट एक्सेस नहीं है। बट जो टिकट बुकिंग होगी, जो जर्नी कार्ड जाएंगे, वो जस्ट आपको क्लाउड से आ जाएंगे, बाकी आप उसके बेसिक फंक्शनैलिटी को कुछ भी चेंज नहीं कर सकते। व्हाट इज द सिग्नलिंग? Is there a signaling system? No sir, there is no signaling system because the pods are separate. So सेफ्टी भी है। सर मैं आ रहा हूँ। So सर इसमें कैसा है कि बेसिकली सेल्फ ड्राइविंग टेक्नोलॉजी कार्स का इतना इवॉल्व हो चुका है कि आप लोगों ने टेस्ला देखा है, वो चल सकता है। हमारे लिए वो एक एंगल से अगर मैं बोलूँ तो थोड़ा सिंपलर इसलिए है क्योंकि हम लोग एक डेडिकेटेड गाइडवे में चल रहे हैं, तो मुझे सिर्फ सामने और पीछे देख रहे हैं, और सामने मेरे पास सिस्टम्स है जो स्कैन कर सकते हैं। अगर कोई ओवरलोडेड ट्रक है तो उसमें एंटी कोलिजन सिस्टम्स वगैरह हैं। सो इट इज कंपैरेटिवली इजी देन अ सेल्फ ड्राइविंग कार। एंड प्लस हम लोगों ने AIML का जो लेयर लगा के रखा है, उससे सिस्टम ऑटोमेटिकली लर्न कर रहा है और डेटा कोलेक्ट कर रहा है। ये अभी जो हम लोग यूज कर रहे हैं, अभी करंटली हमारे पास 2 मीटर के प्रीकास्ट एलिमेंट्स रेडी थे। ये बेसिकली कन्वर्ट्स है, वाटर कन्वर्ट्स है, मगर डिजाइन है उसके लिए। इसमें आप पोल्स देख रहे हैं, वहाँ से PT के केबल्स जाते हैं। तो ये हमारा ट्रैक है। ये अभी आपको जो स्कैफोल्डिंग दिख रहा है, ये बहुत ज्यादा दिख रहा होगा क्योंकि ये हम लोगों ने रेगुलर स्कैफोल्डिंग जल्दी जो मिल रहा था करने के लिए किया। प्लस हमको ये भी प्रूव करके एक बार देखना था कि हम लोग फ्लोटिंग फाउंडेशंस में कर सकते हैं। सो इट इज इजीली डूएबल। सो ये जो कैविटी दिख रहा है आपको, ये यहाँ से पॉड सस्पेंड होगा, वो सस्पेंड होके उसके अंदर से ट्रैवल, ट्रैवल मतलब इट विल कैच होल्ड। गाइडवे इज स्टील। हाँ या सॉरी, गाइडवे इज अ स्टील। हाँ नहीं, गाइडवे इज कॉन्क्रीट जो कन्वर्ट है, बट उसके अंदर हार्डॉक स्टील के ट्रैक्स लगे हुए हैं। ट्रैक तो स्टील में। हाँ वो स्टील का है, और व्हील्स भी स्टील के। उसमें हम लोगों ने ऐसा किया है कि जो हार्डॉक्स है वो वेयर रेजिस्टेंट स्टील है, और जो आपके व्हील्स हैं वो वेयर आउट होंगे, मगर करीब 250,000 किलोमीटर के बाद उसमें कुछ फर्क पड़ेगा। प्रोफाइल जैसे प्रोफाइल व्हील होगा, तो ऐसे प्रोफाइल नहीं है, फ्लैट व्हील ही है। तो इस पे हाँ टर्निंग पे सर, टर्निंग पे भी जो हम लोगों का स्प्लिट का एक्चुअली जो पेटेंट जो है वो जो हम लोगों का एक्सेल का सेटअप है। एक्चुअली मैं आपको बताऊं, हम लोगों के व्हीकल में 2 नहीं 4 व्हील्स है जो स्प्लिट जो है वो जंप करता है। डिफरेंशियल है। हाँ, और स्टीयरिंग जो है वो डिफरेंशियल स्टीयरिंग होगा। ये जो सबसे इम्पोर्टेंट चीज है वो है टर्निंग सर्कल, जो हम लोग क्लेम कर रहे हैं 8 मीटर के अंदर हम लोग क्लेम। सर आए थे तब ये हुआ नहीं था, अभी ये 2 दिन पहले जस्ट अभी इरेक्शन हुआ है। तो ये टर्निंग सर्कल्स भी हम लोग की बन गई। जो पॉड है दैट इटसेल्फ इज मेड आउट ऑफ FRP मटेरियल, तो वेयर रेजिस्टेंट, सुपर सेफ, वेरी लाइट वेट, कैन इजीली कैरी पीपल। एंड द बेस्ट पार्ट, इंडिया में इतनी गर्मी रहती है, हम लोगों के जो पॉड्स है वो कम्प्लीटली एयर कंडीशन है। तो दीज आर एयर कंडीशन पॉड्स। ये कुछ मोल्ड्स हैं जो आप देख सकते हैं, ये पैटर्न्स और मोल्ड्स हैं जिसपे हम लोग प्रीपेक मटेरियल से पॉड बना रहे हैं। द पॉड इटसेल्फ लुक्स लाइक दिस। ये आप पॉड देखेंगे। अब इसमें हम लोग मल्टीपल डिजाइन दे सकते हैं। अभी करंट डिजाइन में 4 लोग ये साइड बैठ रहे हैं, 4 लोग ये साइड बैठ रहे हैं।
आप इसमें पॉड में इतना जगह है कि उसमें सेंटर में भी दोनों साइड फेसिंग सीट्स डाल सकते हैं। प्लस हम लोग पॉड चाहें तो 2-3 कैटेगरीज में बना सकते हैं। आपको इकोनॉमिकल चाहिए, प्रीमियम चाहिए, अल्ट्रा। हेडवे कितना है? सर 25 मीटर का हेडवे मिनिमम है हम लोगों का, बट प्रैक्टिकल पर्पस के लिए हम लोग अभी 40-45 पे सब टेस्ट करके चला। So in terms of seconds, how much minutes? How much? सर जो सिस्टम का कैपेसिटी है वो अगर आप देखेंगे तो 15,000 प्लस पैसेंजर्स को मैं कैरी कर सकता हूँ। At a location, कितने देर में नेक्स्ट पॉड आएगा, ये जाएगा, नेक्स्ट आएगा? सर ऑन डिमांड है, तो जैसा Back to back. अच्छा। और हम लोग स्टेशन तुम्हाला कुठे लोकेशन जायचं, कारण ते हे वेगवेगळे ठेवणार ना, ते म्हणजे लोकांना पण काय अरे इकडे जायचं आहे तर ते त्याच क्यू मध्ये उभे राहणार. एक्झॅक्टली टॉम कुठला ठीक आहे ते पॉड साईडला घेऊन जाईल नाही साईडला नाही पॉड ही रोपवे सारखी येणार. एका स्टेशनला नेताना तो बाहेर काढणार, हो स्टेशनला उतरणार, दुसरे पॉड फिरत राहणार. बरोबर आहे. म्हणजे आपण मला जर समजा वाघवीला जायचं असेल तर मी वाघवीच्या क्यू मध्ये उभा राहणार. मला जर वडवलीला जायचं असेल म्हणजे मला कारण कसं आहे, आतमध्ये बसणारी लोक जी आहेत ती एका स्टेशनला जाणारी असतील ना, तर आतमध्ये बसणारी लोक 10 ठिकाणी आम्हाला थांबावं लागणार. दोन पॉड मधलं अंतर किती असतं ते दोन पॉड मधलं अंतर किती असणार? सर 25 मीटर्स का फॉलोइंग डिस्टेंस सेकंदामध्ये 25 मीटर्स 20 सेकंद 30 सेकंद काहीतरी त्यांना ते असेल ना ते 30 सेकंड 40 सर सेकंड. उसका रीजन मैं आपको बताता हूँ। 25 मीटर का मिनिमम फॉलोइंग डिस्टेंस है, बट हम लोग का जो एल्गोरिथम है उसमें हम लोग पॉड्स को लिंक करके भी चला सकते हैं। तो आप उसको एज अ चेन व्हीकल जैसा, मतलब ट्रेन जैसा भी चला सकते हैं, इंडिविजुअल भी चला सकते हैं. कनेक्टेड. Yes, if we want to connect it, we can connect to that. It will maintain a limited following distance. अच्छा, दूसरा चीज जो आपने पूछा बहुत अच्छा क्वेश्चन है कि इतना थ्रूपुट कैसे आ रहा है। वो ऐसे आ सकता है सर कि जब मुझे बुकिंग मिला तो मुझे अगर स्टेशन ए से एफ जाना है, इनको ए से सी जाना है, आपको ए से डी जाना है, तो हमारा जो बैक एंड सिमुलेशन का एल्गोरिथम है वो ए से एफ जाने वालों को सबको कनेक्ट करेगा और एक पॉड असाइन कर देगा। शेयरिंग सरकार वही मैंने समझाया. ठीक है. और कितना बाकी है अभी आपका? सर बस हो गया. सर ये इनर व्हील्स है 86 है टेक्नोलॉजी जो आहे ते वुड है क्या अंदर? नहीं सर, नहीं सर. सर दिस इज ऑल स्टील, दीज आर रबर व्हील्स. अच्छा, इसमें स्वे अरेस्ट मैकेनिज्म है. सस्पेंडेड टेक्नोलॉजी में एक प्रॉब्लम हमेशा रहा है कि हवा चलती है या कुछ होता है तो पॉड स्वे होता है, या फिर सडनली लोग उठ के एक साइड चले गए तो स्विंग होता है. तो ये जो व्हील्स है आप देखेंगे तो ये स्टील व्हील्स है और ये रबर व्हील्स है और इसके बीच में मेरा ट्रैक है, तो ये पिंच कर लेता है, पकड़ दोनों तरफ से ऐसे टाइट पकड़ लेता है. हलणार नाही एकाच पोझिशनला राहणार. ये आपको विजुअलाइजेशन मेजर आएगा. यहाँ स्टील ट्रैक है, ये रबर व्हील्स है और ये पिंच करता है और उसका कंटिन्यूअस कैलिब्रेशन होता है. दिस इज हाउ इट लुक्स वेरी क्विकली. ये एक टिपिकल स्टेशन है और एकदम मिनिमम आपको फुटप्रिंट चाहिए रहेगा. स्टेशन का लिटरली एक टेबल टाइप प्लॅटफॉर्म रहेगा. सर बस स्टॉपला आपण वरती उचलतो तेवढा बस, फरक आहे. बस. खाली बस स्टॉप जेवढा असतो त्यालाच आपण वरती घेतो. दॅट इज ओनली. आणि तिथे कसं होणार की ज्या लोकांना जायचं त्याच लोकांना अलाउ करणार आणि तो त्याच्यामध्ये बस. 2 बार टिकट स्कैन होगा, एक यहाँ ग्राउंड लेवल पे जब आपका पॉड आ रहा है आप स्कैन करें और एक बार दरवाजे पे. सबसे इम्पोर्टेंट क्वेश्चन सेफ्टी एंड इवैक्यूएशन. अच्छा, हर एक पॉड दूसरे पॉड को रेस्क्यू करने के लिए बना है. बाय दैट आई मीन कि अगर आपका एक साइड पे टी स्ट्रक्चर है तो आप इंटरनली ये कर सकते हैं. अब फ्यूट्रान का मैक्सिमम यूजेज करने के लिए हमको सब जहाँ पे लाइफस्टाइल है लोगों का उन सबको जोड़ना पड़ेगा. तो रेसिडेंशियल, खेलने का, शॉपिंग कॉम्प्लेक्स, इस तरीके के अगर हम ग्रिड नेटवर्क बनाएं तो बहुत इजीली इसको स्केल किया जा सकता है. बेस्ट चीज ये है ये लेगो जैसा स्ट्रक्चर है तो आप क्विक इरेक्ट कर सकते हो, इसको मूव कर सकते हो, जो करना चाहो आप कर सकते हो. सो दिस इज द सॉर्ट ऑफ ग्रिड नेटवर्क दैट वी प्रपोज कि हम लोग, और इसके स्टेशन इतने लाइट वेट हैं और इतने कम प्राइस में बनते हैं कि हम 1 किलोमीटर जो है उसमें एक स्टेशन देंगे तो हार्डली 500 मीटर्स में वॉक करके कोई भी आ सकता है. अब इम्पोर्टेंट अभी ऐसा है वो मैं बाकी मैं बोल देता हूँ. लाइट चालू करो.
अभी ऐसा है कि ये कैबिनेट में हमारी चर्चा हो गई थी। मैंने तो ये मुद्दा उठाया था, तो हमारे शिंदे साहब ने भी ये उठाया कि रोपवे और ये पॉट टैक्सी, जहाँ पे रोपवे हो सके वहाँ पे रोपवे करनी चाहिए और जहाँ पे पॉट टैक्सी होनी चाहिए वहाँ पे पॉट टॅक्सी करनी चाहिए, क्योंकि जमीन के ऊपर जो हमारे मराठीत सांगतो जमिनीवरची जी आपली वाहतूक आहे ती जास्तीत जास्त कमी करायची आणि ती हवेतील वाहतूक करायची। त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की MMRDAच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करायचं MMR क्षेत्राचं, जेणेकरून जिकडे रोपे यूज होत असेल तर रोपेचा वापर करायचा, जिकडे पॉट टॅक्सीचा यूज होत असेल तर पॉट टॅक्सीचा। तर तुम्ही आता MMRDA कमिशनरला भेटून घ्या, तसा निर्णय आमचा झालेला आहे। राहिला ठाणे आणि भाईंदरचा प्रश्न, तर शिंदे साहेबांची अशी धारणा आहे की ज्या ठिकाणी इंटरनल मेट्रो आपली पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी सुद्धा लोकांना सुविधा द्यायला पाहिजे। आणि प्रामुख्याने माझ्या मतदारसंघामध्ये घोडबंदर रोड हा फार मोठा आहे, म्हणजे जवळजवळ दुसरं ठाणे त्या ठिकाणी उभारत आहे आणि त्या ठिकाणी आपली इंटरनल मेट्रो जी पूर्ण पोचू शकत नाही, पूर्ण आता झालेली नाही, तरी भविष्यामध्ये ती वाढू शकते, पण तरी सुद्धा पॅरलल आपल्याला योजना करायची आहे। म्हणून आज आम्ही असा निर्णय घेतोय, माझं म्युन्सिपल कमिशनरशी पण बोलणं झालंय। भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन आहे, तिकडचा जो 40 मीटरचा रस्ता आहे त्या भाईंदरपाडा मेट्रो स्टेशनला कनेक्टिंग पॉट टॅक्सी वियन हिलचं जे सर्कल आहे तिथपर्यंत यांना परमिशन द्यायची प्रायोगिक तत्वावर, कारण आज आम्ही तुम्हाला पैसे काही देत नाही, तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करणार आहात, नंतर PPP तत्वावर करण्याचा तुम्ही निर्णय घेतलेला, तो निर्णय तुमचा आहे, कारण आमच्याकडे जर पैसे नाही आहे। उद्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी जर तुम्हाला काही फंड्स दिले, जसं आता तुम्ही बडोद्याला आलेलो तर बडोद्याचं तुमचं काम चांगलं आहे, जवळजवळ 80% काम झालं आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन आहे। तुम्ही पण एकदा जाऊन या, खूप चांगलं काम केलं आहे। म्हणजे नितीन गडकरी साहेबांनी त्यांना एक जागा निश्चित करून दिली बडोद्यामध्ये मोदी साहेबांच्या सांगण्यावर, आणि त्यांनी ते 80% आता कामही पूर्ण केलेलं आहे। माझ्या अंदाजाने याचा खर्च काहीतरी 1 किलोमीटरला 30 करोड वगैरे त्यांनी सांगितलं सर, अराउंड 60 to 65 करोड़ पर किलोमीटर, बट उसमें आपके 12 पॉट्स आ जाएंगे और एक स्टेशन आ जाएगा। ठीक है, जो भी रहेगा हमको तो अभी देखना नहीं है, क्योंकि पैसा थोड़े हम दे रहे हैं, आपको ही करना है, हमारे पास पैसा आपको देने के लिए नहीं है। अगर सेंट्रल गवर्नमेंट देती है, हमारे पंतप्रधान जी और हमारे गडकरी साहब की छत्र छाया के नीचे अगर हमको पूरे खाने में और मेरा इन्वेस्टमेंट होता है तो हमारे लिए अच्छी बात है। हम सिर्फ आज आपको परमिशन और ये दे सकते हैं, जो एरिया जगह आपको जो चाहिए राइट ऑफ वे, तो हमने ऐसा डिसाइड किया क्योंकि वो हाईवे को रखे हैं भाईंदरपाड़ा स्टेशन से लेकर बियन हिल्स का जो 40 मीटर्स का रास्ता है, 40 मीटर्स एंड 30 मीटर्स, तो वहाँ पे आप परमिशन देंगे। 17 को आप हमारे म्युनिसिपल कमिश्नर आज नहीं है, उनको भी एक प्रेजेंटेशन दे दीजिए, क्योंकि शिंदे साहब ने 2-3 बार देखा, मैंने 4-5 बार आपका प्रेजेंटेशन देखा, मैं तो जाके साइट पे भी आपका देख के आया, क्योंकि ऐसे प्रेजेंटेशन हमारे लाइफ में बहुत सारे देखते हैं, मगर जगह पे जाने के बाद कुछ नहीं होता। अगर मैंने बड़ौदा जाने के बाद देखने के बाद ऐसा लगा कि आपने काम भी 80% तक किया, तो हाँ आपको देने के लिए हम बहुत ही पॉजिटिव है। बाकी की प्रक्रिया है हमारे म्युनिसिपल कमिश्नर कर देंगे। ओके यस सर, वेरी क्विकली मैं जस्ट इतना बताऊंगा कि हम लोगों ने एक टेबल सैटेलाइट सर्वे ऑलरेडी किया एरिया का, और क्या ग्रिड हम उसके लिए कमिश्नर के साथ आप एक बार बैठ जाइए 17 को, और उसके बाद में निर्णय हो। ठीक है, थैंक यू सो मच। ठीक है, ये शहर में भी जो है पॉट टैक्सी चलाई जाएगी, इंग्लिश मराठी या जिल्ह्याला ज्यांनी विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केले 20 संकल्पनाची पॉट टॅक्सी आहे त्याला पॅरलल एक हवाई वाहतूक व्हावी ही माझी संकल्पना होती। त्यामुळे माझ्या मतदारसंघातील घोडबंदर भागातील भाईंदरपाडा ते बियन हिल्स पर्यंतचा रस्ता ह्या प्रायोगिक तत्वावर पॉट टॅक्सीसाठी देण्याचा आता निश्चित करण्यात आलेला आहे आणि मी यासाठी 1 रुपया महापालिकेचा राज्य शासनाचा प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी ते पॉट टॅक्सीचं निर्माण करतील। जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सांगण्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा येथे यांना एक जागा सुचवली होती, ते काम जवळजवळ 80% आता पूर्ण झालेलं आहे।
आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी BKC मध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे. तशाच पद्धतीची परवानगी मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिका ही त्यांना देण्याचा आमचा विचार आहे आणि तसं आम्ही आता धोरण निश्चित केलेलं आहे. त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे ती हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा निघू शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे. त्यासाठी एकही रुपया महापालिकेचा खर्च होणार नाही. जर भविष्यामध्ये त्यांना PPP तक्रार करायचं असेल तर ही परवानगी आम्ही देतो. केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आणावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉट टॅक्सीची संकल्पना राबवावी असं ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी मान्य केला आणि त्यानुसार त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं. 17 तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर हे धोरण निश्चित होईल. परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते JP हा रस्ता 60 मीटरवर आणि त्याचबरोबर भाईंदरपाडा ते आमचं विहंग हिल्सचं सर्कल हे 40 मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील 2 ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉट टॅक्सी घेण्याचा तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. रिजनमध्ये पण असणार आहे काय? हा MMR रिजनमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी रोपवेची संकल्पना जी मी मांडली होती ती कुठे वापरता येते का आणि ज्या ठिकाणी पॉट टॅक्सीची संकल्पना वापरता येते का अशा पद्धतीचा निर्णय गेल्या कॅबिनेटमध्ये आम्ही घेतलेला आहे. मी प्रस्ताव दिल्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला अनुमती दिली आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की MMR क्षेत्रामध्ये आधी सर्वेक्षण होणं गरजेचं आहे की कुठे आपण रोपवे निर्माण करू शकतो, कुठे पॉट टॅक्सी निर्माण करू शकतो. कारण वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि रस्त्यावरील वाहतूक ही तुम्हाला हवेमध्ये नेण्याशिवाय भविष्यामध्ये पर्याय नाही. त्यामुळे जास्तीत जास्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे काही आम्ही निर्णय घेतो. माजीवाडा मतदारसंघातील घोडबंदर परिसरातील काही मिसिंग लिंक आहेत त्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली आणि आयुक्तांशी माझं चर्चा झाली. 15 मार्चपर्यंत डेडलाईन दिलेली आहे. जे काही मिसिंग लिंक आहे किंवा जी काही विकास कामांसाठी काही ॲक्विजिशनची प्रक्रिया करायची आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे मी सूचना संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे आणि 15 मार्चची डेडलाईन दिलेली आहे. 15 मार्चपर्यंत ते ॲक्विजिशनची जी प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही पुढची तयारी करा असं मी त्यांना महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केली. सर, राज्याला आजून सोडणारी पुणे बलात्कार घटना त्याच्यामध्ये 70 तासानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपीने 3 वेळा फाशीचा देखील. ठीक आहे. आता अतिशय दुःखद आणि फार धक्कादायक घटना पुण्याच्या स्वारगेट डेपोमध्ये घडली होती आणि त्या बाबतीतला सुरक्षिततेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य देणार आहोत. भविष्यामध्ये ह्या घटना घडू नये. एका निर्दय आरोपीनं जर अशा प्रकारची घटना केली असेल किंवा चुकी केली असेल तर त्याला कदापि माफी नाही आणि फाशीची शिक्षा तशा आरोपीला मिळाली पाहिजे ह्या मताचे आमचं सरकार आहे आणि त्या पद्धतीनं पोलिसांनी अतिशय चतुराईनं रात्री 1:30 वाजता त्याला एका गावातून उसाच्या मळ्यातून अटक केली. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई होणारच. पण शेवटी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहे की आमचे बस डेपो किंवा ST स्टँड जे आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त सुरक्षा आमच्या महिला प्रवाशांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. जी घटना घडली ती गृहराज्य आणि मराठी होते ना हिंदी गृहराज्यमंत्री वक्तव्य असं आहे की त्याच्यामुळे टीका केलेली आहे. जी घटना घडली कसं आहे काही घटना त्यांनी काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या विरोधकांनी त्याचं वरचढ काहीतरी कुणातरी अडचणीत आणण्यासाठी हे वाक्य केलेलं आहे. गृह राज्यमंत्र्यांचं हेच म्हणणं होतं की जर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला काही कल्पना वगैरे पोलिसांना आली असती तर अजून तपास तातडीनं करण्यात आम्ही ठरवलं असतं. परंतु काही विरोधकांनी त्याचं जर अशा प्रकारे चुकीचं वक्तव्य जर ते करत असतील तर ते बरोबर. येऊरमध्ये 2 बैलांना गुंगीचं औषध देऊन परवा रात्रीची घटना ही आहे. येऊरच्या ग्रामस्थांनी सगळ्या त्या जे गाई आणि बैल पकडायला आलेले होते त्यांना पकडलेलं आहे. साधारणतः 9 आरोपी आहेत आणि 3-4 आरोपींना त्यांनी अरेस्टही केलेलं आहे. चौकशी अंती हे प्रकार घडतील परंतु ठाणे महापालिका हद्दीमध्ये किंवा राज्यामध्ये असे प्रकार कुठेही घडू नये यासाठी पोलिसांनी कसोशीला प्रयत्न केला.